आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हळू. कुणी सांगितलं होतं इतकं सगळं करायला? त्याचं नाव वटोळ ज्यांनी कोणी केलंय ते. अरे तुम्ही कुठं होता रे? हे समजा झालं तेव्हा थांबलात का नाही त्याच्या बरोबर? आणि आता मोठी काळजी करून दाखवताय. आजी आहोत त्यांना नका बोलू. म्हणजे ते थांबणार होते गॅरेजवर. मीच त्यांना म्हटलं की तुम्ही जा घरी. ऑलरेडी शिवा बरोबर सगळीकडे फिरतायत होते. कशाला उगाच त्रास. तू ना त्यांची बाजू घेऊन बोलू नका. अरे भाई काय हे बघ. अरे काय कुणी केलं? कसं झालंय सगळं? सॉरी शिवा. मी सापडलेला पुरावा नाही वाचवू शकलो. मी प्रयत्न केला खूप पण. चंदन तू वेडा आहेस का? हे सगळं महत्वाचं नाहीये. तू मला सांग आधी काय झालं, कसं झालं? हा. रात्री मी सगळ्यांना गँगला घरी पाठवून गॅरेज आतनं बंद करून मी झोपून गेलो. मध्यरात्री कोणीतरी गॅरेज उघडलं. कसं ते मला माहित नाही. आणि एक माणूस आतमध्ये आला. माझी झोप उघडली लगेच. मी त्याला म्हटलं की थांब म्हणून. तर जसं त्याने मला उठलेलं पाहिलं तो माझ्या अंगावर धावून आला आणि थेट म्हणजे माझ्यावर त्याने हल्ला केला. मी कसा बसा इकडे तिकडे वाचून त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो जरा हावी झाला माझ्यावर आणि अशाच एका पडलेला रॉड उचलला आणि डायरेक्ट डोक्यात मारला. आणि काही कळायच्या आत तो ते पॅनल घेऊन पळून गेला आणि मी काहीच करू शकलो नाही कारण मी बेशुद्ध झालो. मला त्यानंतरचं काही माहित नाही. अगं सॉरी शिवा. ऐक ना चंदन, डोक्याला खूप मार लागलेला दिसतोय. हॉस्पिटलमध्ये जायचं? अरे नाही आशू, आय एम फाईन. चंदन हे बघ, तू काळजी अजिबात करू नकोस आता. हे बघ, पुरावा गेलाय म्हणजे आपला संशय खरा होता हे तर बरोबर आहे. पण शिवा, मी त्या माणसाचा चेहरा बघितला. चंदन खूप खूप लागले का? एक दुचके झालं हे? तू का आलीस का इथं? आजी त्याला त्याला आजी, खूप अगं. लागलंय. मला एकदम काय बघू नकोस त्याला बघायला. ही समधी माणसं आहे, ती अर्चना पण आहे. तू कशाला त्रास द्यायला आलीस परत त्याला? आजी केवढं लागलंय त्याला. मला लागू बघू दे. एकदा. त्याला बघायला आम्ही आहे. मोठ्या तोंडाने सांगून गेलतीस ना की आमची गरज नाही तुला म्हणून. मग का आलीस? जिथनं आलीस ना तिकडच निघून जायचंस. आजी प्लीज एकदा नाही म्हणलं का नाही? तुझीच नजर लागली माझ्या पोराला. निघायचं इथनं. प्लीज आजी दुचके इथनं निघायचं. चल निघ प्लीज. आजी असं काय करतेस? डोसक्याला ताप द्यायला आली परत त्याच्या पोराच्या. शिवा ऐक ना, आपल्याला ह्यातलं काही घरी सांगता येणार नाही. चंदनला नुसतं लागलंय असं सांगू, तो पडलाय असं सांगू? चंदन ऐक, हे बघ, तू आता काही दिवस ना गॅरेजवर येऊ नकोस. काळजी नको करू, तू आराम कर. आम्ही बघतो काय करायचं. हं? अगं पण त्यानं एकट्यानं काळजी घेऊन नाही, समध्याने काळजी घ्यायला पाहिजे. तापातूर इथपर्यंत आलंय. उद्या कुणाच्या तुमच्या जीवाला काय केलं तर कुणी? आजी आजी जरा शांत हो. आम्ही घेऊ काळजी, काही होणार नाही. आम्ही आधी जरा गॅरेजवर जातो, तिकडे काय हवं नको ते बघतो आणि मग घरी जातो. ठीक आहे, तू काळजी घे. चला रे पोरांना आपण निघूया. चंदन काळजी घे. आम्ही आलो. चला. आजी आई आलो ग. ए, सांभाळून बाबा. ए पोरांनो. हा. चंदन काळजी घे रे. हो हो. शिवा, अगं काही नुकसान झालं नाहीये पण आपला तो पुरावा गायब आहे. आणि हाच तो रॉड ज्याने मारलं. अरे यार असं कसं? नुकसान तर झालंय ना. चंदनला केवढं मारलं यार त्यांनी. नाही भाई, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? हे सगळं जे काही प्रकरण आहे ना, आपल्यावर नक्की कोणीतरी वॉच ठेवू नये. पण मला सांग की पुरावा इथे आहे, कळलं कसं? तो वस्तीत घुसला म्हणजे कोणतरी आपल्या मागावर आहे. कोणीतरी त्याला पाहिलं असतं. कोणी बघितलं असेल? कोण असेल तो?
बरं ऐक शिवा, मला ऑफिसला जायचंय. 2 दिवसावर लॉनचे खूप काम आहेत, तर मला सांगत राहा काय होतंय. हो तू जा, तू काळजी नको करू. काय हा जरा सांभाळून आण. हो ये तू जा. बरं ऐका पुरावा, तुम्ही ना वस्तीत जा आणि तिथे आजूबाजूच्यांना विचारा. कोणीतरी तर बघितलं असेल, म्हणजे त्याच्या हातात ना एवढं मोठं पॅनल होतं, ते मोठं आहे, तर कोणाला तरी दिसलाच असेल ना तो कुठे घेऊन जाताना येताना. अगं कोणीतरी बघितलं असेलच. आपण एक काम करूया भाई लोक, आपण शोधून काढू. हा भाई हा? चल. बरं निघा तुम्ही, मला कळवा. हा, चल. जा लवकर, नीट जा रे. कोण आहे यार हा? एवढं नक्की की हा नक्कीच कोणीतरी जवळच आहे. तर एवढी मोठी गोष्ट कशी कळली याला? अहो आशू आणि शिवाला पाहिलं तुम्ही कुठे? रूम मध्ये असतील की झोपलेले. उर्मिला, आशू शिवा दिसलेत का तुला कुठे? नाही ग. शांताबाई, शिवाला आणि आशूला तुम्ही पाहिलं का? हो, ते दोघं सकाळी सकाळीच कुठेतरी गेले बघा. अहो मग तेव्हा त्यांना विचारायचं ना. अहो कसं विचारणार, इतके घाईत होते, काही बोलायच्या आत निघून गेले फटाफटा. एवढं कसलं अर्जंट काम? अहो तुम्हाला आशूने काही सांगितलं का? भेटलंच नाही तर सांगणार काय मला तू? बघ ताई, मी तुला म्हणाले होते ना, शिवा काही ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. उर्मिला, एवढ्या सकाळी सकाळी किती मोठ्याने बोलताय तुम्ही सगळं. अहो ताई, आशू दादा आणि शिवा कुठेतरी गेले सकाळ सकाळ, त्याच्यावरनं चाललंय. काय सांगताय? कीर्ती, यात हसण्यासारखं काही नाहीये. नेहमी हसण्यासारखंच आहे भाऊ. त्यात तुम्ही सगळ्यांनी हा विषय इतका सिरियसली घेतलाय म्हटल्यावर मला अजून हसायला येतंय. हो, ते शिवाने काहीतरी नवीन गोंधळ घातला असेल, गेली असेल निस्तारायला तुम्हाला सगळ्यांना कळायच्या आत. तुम्ही ना त्या शिवाला अजून ओळखलं नाहीये. कीर्ती, उगाच काही बरळू नकोस. तुला खात्री आहे का याची? नाही, पक्की खात्री नाहीये मला, पण तिला काय काम असतं गॅरेजवर? नाही म्हणजे मला तरी काही काम करताना दिसत नाही ना ती, म्हणून म्हणते. आशू आपल्या ऑफिसच्या नावाखाली घेऊन जातो तिला त्याच्यासोबत, आणि तुम्ही सुद्धा काही बोलत नाही. त्या दोघांना ना तुमच्या दोघांचा धाक नाही राहिला अजिबात. कीर्ती शांत बस जरा. भाऊ अहो काय चुकीचं बोलते कीर्ती. आपण सगळेजण शिवाला एवढं समजवतोय, तरीही तिला हवं आहे तेच ती करते ना. हे घरातल्यांना टेन्शन येतंय ह्याचं तिला काहीच वाटत नाहीये. आता कुठे गेली एवढ्या सकाळी ती? कुठेही गेलेले असो, तर काही विपरीत घडलेलं नको असं.